हॅलो प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 8 ऑगस्टचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर पहिल्यांदा जेलमधला सीन दाखवलेला आहे. ती प्रियाची हवालदार म्हणजे सीमा हवालदार असते. ती म्हणते प्रिया, श्वेताचा मेसेज आहे. आणि मग प्रिया म्हणते सायलीच्या घरचे तिला भेटायला जेलमध्ये येत आहेत असा मेसेज असतो. तेव्हा सीमा हवालदार म्हणते ते पोहोचले सुद्धा आणि ते व्हिजिटिंग रूममध्ये आहेत. तेव्हा प्रिया म्हणते मला व्हिजिटिंग रूममध्ये घेऊन चल. तेव्हा ती हवालदार म्हणते मॅडमला काय सांगू मी. तेव्हा प्रिया म्हणते जे बोलायचं आहे ना ती मी बोलेन. आता चल लगेच, मला जेलर मॅडमकडे घेऊन चल. असं चल लवकर उघड असं प्रिया म्हणत असते. आणि मग परत इकडे सायलीचा आणि ही सगळ्या घरच्यांचा सीन दाखवलेला आहे. सगळं कुटुंब दाखवलेलं आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात सुरेशने हे सगळं केलं, आपण इतके सगळे कसे फसलो ग. तेव्हा सायली म्हणते तेच तर कळत नाही आहे ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात माणसं इतकी वाईट कशी वागू शकतात. तो सुरेश माझ्यासमोर जे काही बोलला होता ना ते मी कोर्टात साक्ष म्हणून सांगेन. तो इथे सोनलचा खोटा काका म्हणून आला होता आणि म्हणूनच तुम्ही विश्वासाने तिला त्यांच्यासोबत पाठवलं असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो आज तुमची अशी साक्ष आता चालणार नाही. तुम्हाला काहीच माहीत नाही की ही केस किती सिरियस आहे ते, असं अर्जुन मनातल्या मनात म्हणतो. तेव्हा सायली म्हणते हो मधुभाऊ, जे सत्य आहे ना ते कोर्टात बाहेर येईलच. तोपर्यंत आपण धीर धरूया. बरं मला सांगा गौरी कशी आहे असं सायली विचारते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात काय सांगू, तिच्या डोळ्यातलं पाणी ठरतच नाही. सतत ती तुझी आठवण काढत असते. तेव्हा सायली म्हणते तिला सांगा मी लवकरच परत येणार आहे. आणि मग सोहम आणि श्रेयसला सांगा की लक्ष देऊन अभ्यास कर म्हणून असू दे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात सायली तू स्वतः इतक्या त्रासात आहेस तरी आश्रमातल्याच मुलांचा विचार करतेस. तेवढ्यात येते प्रिया आणि म्हणते पूर्णाजी. आणि मग सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. मग प्रिया म्हणते पूर्णाजी कशी आहेस ग तू. आणि मग सायलीसुद्धा खुर्चीवरून उठून बाजूला थांबते. आणि मग आता प्रिया येते जवळ सगळ्यांच्या आणि बोलत असते आई बाबा तुम्ही कसे आहात. तेव्हा प्रतापराव म्हणतात अर्जुन इथे आपणाला कोणालाही भेटण्यासाठी परवानगी घ्यावी लागते ना. मग ज्या व्यक्तीला आपणाला भेटायचंच नाही ती व्यक्ती इथं कशी आली असे विचारतात. तेव्हा चैतन्य म्हणतो काका थांबा मी बघतो कोण परवानगी दिले ते. तेव्हा प्रिया म्हणते थांब चैतन्य, तुला खरंच असं वाटतं की मी परवानगी शिवाय इथे आले आहे. तेव्हा अरे मी जेलर मॅडमकडून खास परवानगी घेतली आहे तुम्हा सगळ्यांना भेटायला, कारण मला तुम्हा सगळ्यांना भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. इतक्या दिवसात तुम्हाला माझी कधीच आठवण आली नाही का. तेव्हा पूर्णाजी म्हणतात आम्हाला तुझी आठवण काय येईल. तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी अगं मी तुझी नाचून नाही का, जशी सायली आहे अगदी तशी आहे मी. पण तुम्ही सगळ्यांनी तर मला परकं करून टाकले. अश्विन तर मला भेटायला सुद्धा येत नाही. मग अश्विन खूप मनातल्या मनात तिला शिव्या देत असतो, खूप चिरडत असतो. आणि मग आता प्रिया म्हणते मी माझे सगळे गुन्हे कबूल केलेत ना, तरी तुम्ही माझं नाव टाकून दिलात आणि सायली तिच्या बाबतीत सुद्धा हेच करणार आहात का. तेव्हा कल्पनाताई म्हणतात सायलीने काहीही चूक केली नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते अगं आई तू म्हणून काय होणार आहे. इथे सगळ्यांना कळले आहे की सायलीच्या विरोधात खूप मोठे पुरावे आहेत आणि तुम्हाला ती कितीही साधी भोळी वाटली ना तरी तिने केलेला गुन्हा खूप घाणेरडा आहे. मग शिक्षा फक्त मलाच का. तेव्हा पूर्णाजी म्हणतात खबरदार सायलीची तुलना तुझ्याशी केलीस तर. तेव्हा अस्मिता म्हणते तुला सायलीच्या नकाचीही बरोबरी येऊ शकत नाही. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात सायलीने कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि तू खरंच गुन्हेगार आहेस. आणि मग अश्विन म्हणतो दादा मला या मुलीशी आता वाद घालायचा नाही, प्लीज काहीतरी कर आणि हिला घेऊन जा दादा प्लीज असं अश्विन म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो सीमा मॅडमला विचारतो ही खरंच परमिशन घेऊन आली आहे का. तेव्हा ती हवालदार म्हणते हो ही जेलर मॅडमने तिला 5 मिनिटाची परमिशन दिली आहे. मग प्रतापराव म्हणतात आपण तिच्याशी बोलायला हवं असं काही नाही आहे ना. जिला आपल्याबरोबर नातं जपता आलं नाही तिला आपलंही नातं जपायचं नाही आहे. अस्मिता म्हणते प्रिया जेल हीच तुझी खरी जागा आहे. हे आमच्या घरात तुला जागा नाही, कारण की तुझा गुन्हा तितकाच मोठा आहे. मग प्रिया म्हणते हाच न्याय सायलीसाठी लावून दाखवा ना, तिने केलेला गुन्हा तर माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात सायली निर्दोष आहे आणि मग अर्जुन तिला तिच्या या खोट्या आरोपातून लवकरात लवकर सुटका करेल याची मला खात्री आहे आणि आम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत
असं पूर्णाजी म्हणतात आणि मग हात पुढे करतात. मग अर्जुन हातात हात देतो आणि मग पुन्हा इकडे चैतन्य देतो आणि मग अश्विन असे एकमेकांच्या हातात सगळेजण घट्ट हात देत असतात आणि सगळ्यांची मूठ एकमेकांच्या हातात बांधलेली असते आणि सगळ्यांची एकी दाखवलेली आहे. सगळे एकमेकांच्या हातात हात देऊन एकी दाखवत असतात आणि मग परत सायली जाते जवळ आणि म्हणते, सायलीसुद्धा प्रतिमात्याच्या हातात हात देते आणि सगळ्यांची एकी दाखवून देते. मग आता सायली म्हणते, आमच्यातली एकी भक्कम आहे प्रिया, त्यामुळे तू परत आम्हाला कधीच छळू शकणार नाहीस. तुला हे जे विजय मिळतील ना ते तात्पुरते आहेत, ते साजरे कर, कारण अंतिम विजय आमचाच असेल, माझा आणि माझ्या कुटुंबाचा, असं सायली ठामपणे सांगत असते. प्रिया तर चक्क पांढरीच पडलेली असते. म्हणते, मला सुद्धा या एकीचा अभिमान आहे, मी सुद्धा शेवटी ह्या कुटुंबाचाच भाग आहे की नाही, पण तुम्ही मला तुमच्यातलं का मानत नाही हेच कळत नाही मला. आज आपण इतके दिवस भेटलोय की पूर्णाजी जवळ घे ना, पूर्णाजी हे बघ, हे माझ्या पोटात वाढते ना ते तुझं पतवंड आहे, निदान त्याचा तरी रागराग करू नकोस. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अर्जुन, आपण इथे सायलीला भेटायला आलोय, पण सगळा वेळ या मुलीमुळे वाया चाललाय. तेव्हा ही आशा हवालदार येते आणि म्हणते, सीमा, तू प्रियाला घेऊन इथे का आलीस? तेव्हा ती सीमा मॅडम म्हणते, घेऊन जा तिला. तेव्हा सीमा म्हणते, हे प्रिया तू चल चल असं म्हणते आणि तिला घेऊन जात असते. प्रिया म्हणते, थांब, 5 मिनिटाची वेळ दिली होती प्रिया, ती संपली आहे, अगं मला बोलू तर दे सगळ्यांशी, असं प्रिया म्हणत असते. आणि हे बघ, माझी ही सासूबाई, ही आजी सासूबाई आणि ह्या सासूबाई आहेत. आणि ती हवालदार म्हणते, असू दे, चल चल. तेव्हा प्रिया म्हणते, ही माझी नणंद आहे अस्मिता. तेव्हा अस्मिता म्हणते, जाग, मी तुझी कोणीही लागत नाही. तेव्हा कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, प्लीज हिला घेऊन जा. आणि मग प्रियाला हवालदार घेऊन जाते. तेव्हा आपल्याशी भेटू तरी दे सगळ्यांना. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, प्रिया या जेलमध्ये आहे म्हणून माहिती होतं, पण ती आपणाला भेटेल असं मला वाटलं नव्हतं, असं कल्पनाताई म्हणतात. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, सायली, तुझी आणि प्रियाची ते भेट होते का गं? नाही ना, सगळ्यांना वेगवेगळे ठेवतात. तेव्हा सायली म्हणते, हो वेगळेच ठेवतात, हो वेगळं ठेवलं जातं, पण जेवणासाठी, कोणत्या कामासाठी एकत्र ठेवलं जातं. तेव्हा अस्मिता म्हणते, बाप रे, तू स्वतःची काळजी घे, प्रिया काहीही करू शकते तुला. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, प्रिया सायलीला काही करू शकणार नाही ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय मम्मा, काही काळजी करू नकोस, प्रिया इथे काहीही करणार नाही, कारण इथे पोलिसांचा बंदोबस्त असतो, प्रिया असा काही करू शकणार नाही सायलीला. हो, आणि ह्या आशाताई सायलीची खूप काळजी घेतात, औषध, जेवण सगळं बघतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, थँक्यू, इथेही कुणीतरी सायलीची काळजी घेणारा आहे, हे ऐकून बरं वाटलं. तेव्हा ते हवालदार म्हणतात, तुम्ही सायलीची अजिबात काळजी करू नका, मला जमेल तसं तिच्यासाठी मी नक्की करेन, असं ते हवालदार म्हणत असते. तेव्हा चैतन्य म्हणतो, बरं पूर्णाजी काका, भेटण्याची वेळ संपत आली आहे, तुम्हाला निघावं लागेल. आणि मग ती आशा म्हणते, आपणाला अजून 10 मिनिटेसुद्धा झालेली नाही आहेत, असं म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन, एवढाच वेळ मिळतो आणि आपण लास्ट मोमेंटला परमिशन काढली, स्वतः निघावं लागेल. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही सगळे निघा, पण निघण्याआधी मला एक वचन द्या, कुणीही दुःख करत राहणार नाही, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल. पण मधुभाऊ म्हणतात, आपला आश्रम जसा सुरू होता ना तसाच सुरू राहील, कुसुमताईच्या मदतीने तू सांभाळा आणि मग मी लवकरच परत येणार आहे, एवढं वचन द्याल ना मला, असं सायली सगळ्यांना विचारत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, हो सायली वहिनी, आम्हाला खात्री आहे तू इथून लवकरच सुटणार आहेस, त्यामुळे आता आम्ही रडत बसणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, उद्याची हिअरिंग खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी, उद्या मी माझं वकीलपत्र आणि तुझं आरोपपत्र कोर्टात सबमिट करेलच आणि मग तुझ्या बेलसाठी सुद्धा अप्लाय करेन. आय होप तुला आजची रात्र इथेच काढावी लागेल, म्हणजे जेलमध्ये, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. मग पूर्णाजी म्हणतात, येतो आम्ही सायली, काळजी घे, असं म्हणतात आणि मग तिथून सगळेजण जात असतात. आणि मग पाठीमागे प्रतिमात्या आणि अर्जुन थांबतात. मग सायलीला विचारतात, काय गं? तेव्हा सायली म्हणते, मला तुम्हा दोघांना महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग सायली सांगत असते की आई इथून येईपर्यंत तू अन्नपूर्णा निवासातच जाऊन राहा, सगळ्यांची काळजी घे, मी तुझ्यावर ही जबाबदारी टाकती आहे,
कुणाच्याही चेहऱ्यावर निराशा दिसणार नाही असं बघ. सगळेजण हसत राहायला हवेत. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, हो मी सगळ्यांची काळजी घेईन. तेव्हा सायली म्हणते, बाबा कसे आहेत? तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, ठीक आहेत. मी यातलं त्यांना काहीही सांगितलेलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सांगितलं होतं की सिनियरला काहीही सांगू नकोस. तसंही पॉक्सो केसमध्ये तो आल्यानंतरही काही करू शकणार नाही. आणि मग प्रतिमात्या म्हणतात की पूर्णाई म्हणाली की देवदर्शन अर्ध्यावर सोडून यायचं नसतं. तेव्हा सायली म्हणते, आई बरं झालं तू सांगितलेलं नाहीस, नाहीतर बाबा अर्धवट यात्रा सोडून यायला नको, हे मलाही नाही आवडणार. अशीच माझी इच्छा आहे असं सायली म्हणत असते. आणि ते बाबा यावी अशी माझी खरंच इच्छा नाही असं सायली म्हणत असते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, येते मी. तू माझ्यावर सोपवलेली जबाबदारी लक्षात ठेवीन मी असं प्रतिमात्या म्हणतात. आणि सायलीला निरोप घेऊन जात असतात. आणि मग आता अर्जुन सायलीकडे जातो आणि म्हणतो, मी पण निघतो, आता तू नीट राहशील ना? तेव्हा सायली म्हणते, तुमच्यावर आता एक मोठी जबाबदारी आहे. माझ्या बाळाच्या बाबांची व्यवस्थित काळजी घ्यायची असं सायली अर्जुनला म्हणते. आणि मग अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणतो की बाळ म्हणत असेल की मी बेस्ट बाबा म्हणायचो याला, आणि हा तर माझ्या आईसाठी काहीच करत नाही असं म्हणत असतो आणि रडत असतो. आणि मग सायली म्हणते, चुकताय तुम्ही. उलट बाळ म्हणत असेल की माझे बाबा बेस्टच आहेत, माझ्या आईला लवकरात लवकर इथून सोडवतील. आणि मग दोघेही एकमेकाला मिठी मारतात आणि रडत असतात. मग अर्जुन म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी काही करून उद्या बेल मिळवून देईनच असं म्हणतो. आणि मग तू काळजी घे म्हणतो आणि मग जात असतो. मग ती हवालदार असते, ती आशा हवालदार, ती पाठीमागे उभा टाकून सगळं पाहत असते, ऐकत असते. आणि ती जवळ येते आणि म्हणते की सायली, तुझ्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत, खरंच तू खूप भाग्यवान आहेस. मग कशाला एवढी रडतेस, चल आराम कर असं म्हणते. आणि मग त्या दोघीही तिथून जातात. मग इकडे आता महिपतच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सचिन, ॲडव्होकेट, महिपत आणि राकेश बसलेले असतात. तेव्हा सचिन म्हणतो, तिथे शेंडे ॲडव्होकेटसुद्धा आलेले असतात. सचिन म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे, आम्ही तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि आम्ही एकही गोष्ट लपवलेली नाही आहे तुमच्यापासून. तेव्हा ते ॲडव्होकेट म्हणतात, डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काहीच लपवायचं नसतं. तेव्हा महिपत म्हणतो, वकील साहेब, आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. आमचं कसं सगळं पाण्यासारखं स्वच्छ आहे. तेव्हा ते शेंडे वकील म्हणतात, हे काय आम्हाला माहीत नाही आहे का? अहो, दिवसाची सुरुवात तुमच्या फोटोच्या दर्शनाने होते आणि रात्री झोपतानासुद्धा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो. मग तुम्ही हात जोडताय. आणि मग तो सुरेश म्हणतो, असंच झालेलं आहे. माझ्या पायाचे तीर्थ घ्यायला निघालेला तो सुरेश, मी म्हणलं नको, थांब, असं काही करू नकोस. मी काही देव माणूस नाही, मी फक्त तुझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचवू शकतो असं महिपत शेंडेला म्हणत असतो. आणि मग हा तुमचा मोठेपणा झाला. तुम्ही कोण आहेत ते आमच्यासाठी आणि आम्हालाच माहीत असं ते शेंडे वकील म्हणत असतात. आणि मग सुरेश तुमचाच भक्त ना, म्हणजे आमचा गुरुबंधू झाला. सुरेशला या केसमधून वाचवण्यासाठी जे काही करता येईल ना ते मी करेल. तेव्हा राकेश म्हणतो, वाटेल ते करा, पण त्या सायली सुभेदाराला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कोर्टात सगळ्यांच्या समोर तोंडावर अर्जुन पडला पाहिजे. तेव्हा ते ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आजपर्यंत कोर्टामध्ये एकही केस कोणासमोर हरला नाही, पण माझ्या पाठीशी महिपत बाबांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मी ही केस जिंकेन असं म्हणतो. तुम्ही केसची काळजी सोडा असं ते ॲडव्होकेट शेंडे म्हणतात. आणि येतो म्हणून महिपत बाबा की जय म्हणून महिपतच्या पाया पडून तिथून जातो. मग आता गेल्या गेल्या महिपत आपले पाय घेतो, तो समोरच्या टेबलवर ठेवतो आणि म्हणतो, सचिन म्हणतो, अण्णा, हा वकील तर बाकींच्यापेक्षा खूप वेडा झालेला आहे असं म्हणतो. तेव्हा महिपत म्हणतो, हो, ही आपली जादूच तशी आहे दीक्षित. तेव्हा राकेश म्हणतो, हा वकील माहिती आहे त्या सुरेशची केस लढायला तयार झाला आहे, हे त्या प्रियाला सांगायला हवं असं राकेश म्हणतो. तेव्हा सचिन म्हणतो, हो, मी लगेच कॉल करतो. आणि तो त्या सीमाच्या म्हणजे हवालदार सीमाच्या मोबाईलवर फोन करतो आणि म्हणतो की प्रियाला एक चांगली बातमी द्यायची आहे, असं सांगा की मी त्या महिपत बाबाचा शेंडे वकिलांशी बोलणं झालं आहे आणि सुरेशची केस लढायला तो तयार झाला आहे. आता सायली सुभेदारला कोर्टात शिक्षा मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं तो सचिन म्हणत असतो. यांच्या घरचा सीन दाखवलेला आहे आता सुभेदारांच्या. आणि मग सुभेदारांच्या घरी ती गौरी आलेली असते आणि ती खूप रडत असते. तिला कुसुमताईंनी घेऊन आलेलं असतं. आणि मग तसं
म्हणते की तुला बागेत फिरायला जायचं आहे का, तू शांत होशील का, असं ती कुसुमताई त्या गौरीला म्हणत असते. तेव्हा श्वेता म्हणते काही खायचं आहे का तुला. तेव्हा ती गौरी म्हणते मला काहीच खायचं नाही, मला सायलीताईला भेटायचं आहे. हे तेवढ्यात सगळे सुभेदार कुटुंब आलेले असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुसुम परत तिला इथे घेऊन कशाला आली आहेस. कुसुमताई म्हणतात अहो ती परत रडत आहे, रडायचं थांबतच नाही. इथे आल्यावर तिचं जरा येथे श्वेता असते, तिचं तर ती ऐकते का नाही, म्हणून मी तिला इथे घेऊन आली आहे. पण तिचंही ती ऐकत नाही, कसं समजावून सांगायचं तिला. कधीची सायलीताई सायलीताई असं म्हणून रडत आहे, मला सायलीताईला भेटू देऊ नाही तेव्हा श्वेता म्हणते तिला कधीची सांगत आहे, सायलीताई तिला इतक्यात भेटू नाही शकत, असं श्वेता म्हणते. आणि मग कल्पनाताई म्हणतात सायलीचा सगळ्यांनाच पटकन लळा लागतो, आता आम्हाला तिच्याशिवाय चैन पडत नाही, तर या लहान मुलीचं काय होत असणार. ही तर अशी रडतीये जसं काही हिची आईच तिच्यापासून दूर गेली आहे, असं प्रतिमा आत्या म्हणतात. तेव्हा सायलीच्या बाबतीत हे सगळं घडलं आणि आपल्या घराची रयाच निघून गेली, असं प्रतापराव म्हणतात. ही मुलगी लहान आहे म्हणून रडत तर आहे, तिला रडायला तरी येते, पण आपल्या सगळ्यांची हीच अवस्था झाली आहे, पण आपण रडूही शकत नाही. ही प्रतिमा आत्याला आठवतं की सायलीने म्हणलेलं असतं की मी तुझ्यावर जबाबदारी टाकती आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा नको, आज आज सगळे हसत राहायला हवेत, असं सायली म्हणत असते. हे प्रतिमा आत्याला आठवतं आणि मग ती अर्जुनला खुणवते. मग अर्जुन पुढे जातो आणि मग तेवढ्यात तिकडून अश्विन येतो. अश्विनला अर्जुन विचारतो पूर्णाजी झोपली का. तेव्हा अश्विन म्हणतो हो झोपली आत्ताच. आणि मग अस्मिता म्हणते आम्ही आधी आलो, तुम्हाला यायला उशीर का झाला. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात अर्जुन सायलीला भेटण्यासाठी थांबले होतो. तेव्हा गौरी म्हणते अर्जुन दादा मला सायलीताईकडे घेऊन चल ना. तेव्हा अर्जुन खाली बसतो आणि म्हणतो मी आता सायलीताईलाच भेटून आलोय. आणि ती म्हणाली की अजिबात रडायचं नाही, तू रडलीस ना तर सायलीताई उशिरा येईल. तेव्हा गौरी म्हणते सायलीताई अशी म्हणाली ती उशिरा येईल आणि मग सगळेजण हसत खेळत राहायचं, तरच सायलीताई या घरात लवकर परत येईल, असं अर्जुन गौरीला सांगत असतो, समजावत असतो. आणि मग अर्जुन आणि सायलीताई असं म्हणाली की माझी गौरी खूप हुशार आहे, खूप समजूतदार आहे, ती अजिबात रडणार नाही, मी परत येईपर्यंत श्वेताताई आणि कुसुमताईसोबत नीट राहणार, कोणालाही त्रास देणार नाही, असं अर्जुन गौरीला सांगत असतो. तेव्हा गौरी म्हणते मी जर रडले तर सायलीताई लवकर परत येणार नाही घरी, आणि मी जर नाही रडले तर सायलीताई लवकर घरी येईल, असं गौरी म्हणत असते. मग अर्जुन म्हणतो हो असं म्हणून मानवाने खुणावत असतो. मग परत इकडे जेलमधला सीन दाखवलेला आहे. सगळ्या कैदी एकामागे एक जेवणासाठी उभ्या टाकलेल्या असतात ताटल्या घेऊन, आणि मग सायली जेवणाचं ताट घेऊन चाललेली असते. तेवढ्यात तिथे बसणार असते, तेवढ्यात प्रिया जाते आणि पाय ठेवते आणि मग हसते. मग सायली तिथून दुसरीकडे जाते, मग तिथे दुसरीकडे दुसरी कैदी जाते आणि मग त्या जागेवर जाऊन बसते ती जिथे सायली बसणार असते. मग सायली परत तिकडून इकडे येत असते. मग प्रिया म्हणते सॉरी असं म्हणते, आदर्श सायलीताई. मग पुन्हा म्हणते आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श एवढं सगळं करून काय केलंस ग, शेवटी आलीसच की माझ्यासोबत जेलमध्ये, तू इथेच सडणार आणि तुझं बाळसुद्धा. मग तेवढा सायली एकदम जोरात म्हणते प्रिया, आणि म्हणून बोट दाखवते, माझ्या बाळापर्यंत जायचं नाही, आधी सांगून ठेवते, जेलमध्ये राहण्यासाठी तुझा जन्म झाला आहे, आमचा नाही, ही असं सायली ठणकावून सांगते. तेव्हा प्रिया म्हणते एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ग तुझ्यात. तेव्हा सायली म्हणते निर्दोष असण्यामुळे येतो, माझ्या माणसाच्या आपल्या बाळाच्या प्रेमामधून येतो. आणि मग सायली म्हणते मी वचन दिले माझ्या बाळाचा जन्म होईल ते जेल बाहेरच, असं सायली म्हणत असते. आणि मग प्रिया हसत असते, म्हणते की चल ठरलं तर मग, असं म्हणत असते, आमचं तर ठरलंय, तुझं तू बघ, असं सायली म्हणते आणि तिथून जाते आणि जाऊन बसते टेबलवर आणि जेवणाच्या पाया पडते आणि जेवत असते. आणि प्रिया तर एकदमच घाबरून तिच्याकडे पाहते आणि प्रियाचा चेहरा पांढरा पडलेला असतो आणि सायली जेवण करत बसलेली असते. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तर आता उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे की अर्जुन सायलीला विचारत असतो, जेव्हा सोनल आली होती तेव्हा फॉर्म भरले होते, त्या फॉर्म भरते वेळेस तिच्या वयाबद्दल काही डिस्कशन झालं होतं का. तेव्हा सायली म्हणते नाही, असं काही बोलणं झालेलं नव्हतं,
पण एक गोष्ट मला आठवली त्यासाठी तेव्हा अर्जुन म्हणतो कुठली गोष्ट? तेव्हा सायली म्हणते तिने सांगितलं होतं की ज्या दिवशी जत्रेत आग लागली होती त्या दिवशी ना तिचा 3रा वाढदिवस होता. आणि मग अर्जुन म्हणतो या फॉर्ममध्ये लिहिलेल्या माहितीप्रमाणे 2008मध्ये सोनल 3 वर्षाची झाली. तेव्हा सायली म्हणते हो 2008लाच आग लागली होती. आणि मग अर्जुन म्हणतो म्हणजे सोनलचे वय आता 21 असणार असं म्हणतो. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन भागासाठी आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद.